तुमची पहिली रेसिपी काय आहे? माझी पहिली रेसिपी मटार चकली. मटार चकली. हे सुचलं कसं? चकली आपण खातो कारण माझ्या चकलीच्या ऑर्डरी असतातच. दिवाळीच्या पदार्थांच्या मी सगळ्या ऑर्डरी घेते. आणि त्यामध्ये नवीन प्रकार सुचला आणि कोंड्यासहित गव्हाच्या पिठाची चकली असं मी बघितले करून आणि ते सक्सेस झाली आणि त्याच्या भरपूर ऑर्डरी आल्या. क्या बात आहे. मला साहित्य सांगता काय काय? हो, कोंड्यासहित गव्हाचं पीठ, ओके, ओवा, तीळ, जिरे, मिरचीची पेस्ट, मीठ चवीनुसार आणि मटाराची पेस्ट. ओके, साहित्य बघितलेलं आहे. हे जीर आहे ना? हा, जिरे. ओके. ही मटार चकली आहे. ह्या हिरवा रंग राहण्यासाठी हळद त्याच्यात घातली तर ती लालसर होऊ शकेल म्हणून आपण इतर चकल्यांमध्ये हळद असते, मी याच्यामध्ये हळद घातली नाही कारण तो हिरवा रंग राहील म्हणून. तसाच राहील म्हणून. व्हेरी गुड. बरं, हे काय केलं तुम्ही एक्झॅक्टली? ओले मटार असतात ते मिक्सर मधनं क्रॅश केले, थोडी बारीक पेस्ट केली. बाकी काय पण ते शिजवून घेतले काय? नाही, कच्चे मटार डायरेक्ट मिक्सर मध्ये लावले आणि पाणी टाकून थोडी पेस्ट केली. आता पुढे काय करायचं मला सांगा जरा. आता आपण हे कोंड्यासहित गव्हाचं पीठ सुती कपड्यामध्ये ठेवायचं आणि ते इडली कुकर किंवा प्रेशर कुकर मध्ये पाणी तापून घेऊन त्यामध्ये आपण हे गठुडं बांधून त्यात ठेवायचे. ते 15 मिनिटं वाफून घ्यायचं. त्याच्यामागे काय काय कारण आहे त्याचं? कारण असं हे जर केलं कच्च्या पिठाचे त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण केलं तर ती नरम पडेल चकली, कुरकुरीतपणा येणार नाही. ओके. आणि तेल जास्ती लागेल. ठीक आहे. आता आपण या सुती कपड्यामध्ये हे कोंड्यासहित गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ओवा, थोडेसे जिरं, आता यात आपण पुरचुंडी बांधायची. इडली पात्रात ठेवलं किंवा कुकरमध्ये ठेवलं. कुकरमध्ये ठेवलं तर 3 शिट्ट्या द्यायच्या आणि असं ठेवलं तर 15 मिनिटं वाफवायचं. ओके. इथे शिट्टी बिट्टीची वाट बघत बसायची नाही बघायची. आणि आमची इकडची शिट्टी जवळजवळ वाजायला आली आहे ना? हो, झालं हे आपलं? झालेलं आहे आपलं. ओके. मग आता काय करायचं? हे आता काढायचं आपण, गॅस बंद करायचा आणि हे अशी वाफवून झालं आपलं हे पीठ. हे आता आपलं थंड होईल आता 1-2 मिनिटात आणि मग हे जो पीठ वाफवलेलं पीठ हे आपण एका बाउल मध्ये घ्यायचं. ओके. ह्याच्यामध्ये आता आपण मिरचीची पेस्ट टाकायची. मिरचीची पेस्ट तिखटपणा येण्यासाठी चकलीला. जसं आपल्याला जास्ती तिखट हवं असेल तर जास्ती टाकायचं. ओके. हे टाकायची हे सगळी मटारची पेस्ट सगळी टाकायची. अच्छा, सगळी टाकायची. चवीनुसार हे ते थोडं तीळ भरपूर टाकले तरी चालेल. खुसखुशीत लागते चकली. ओके. पाणी लागेल आपल्याला, पाणी लागेल भिजवायला. ओके. हे घेऊ का? हो घ्या. हे सगळं मिश्रण आपण आता टाकलेलं आहे तर आपण हे जेवढं एकजीव कराल तेवढं त्याचा मटाराचा वास जो आहे तो सगळ्या चकलीला मिळेल म्हणून ती मटार चकली. मटारच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो? कधी मटारच्या चकल्या, बटाटाही टाकू शकतो उकडलेला. अशा विविध प्रकारच्या मी चकल्या करते. त्याच्यामुळं बटाट्याची होते, कांदा किसूनही टाकू शकतो आपण. कांद्याची चकली, बटाट्याची चकली, स्नॅक्सच्याही माझ्या ऑर्डरी असतात. दिवाळीच्या तर असतातच. हे सगळं तिकडे तुम्ही अंबरनाथला बाहेर माझ्या अमेरिकेलाही जातात चकल्या. काय सांगता? नाही, अमेरिका इकडे 20 वर्ष झाले मी हा व्यवसाय घरगुती करते. एक म्हणजे हॉबीच आहे माझी. त्याला थोडंसं पाणी लागेल कारण त्या मटार ओलसर असतात. जर आपण पातळ मळवलं तर ते चकली मऊ पडेल. त्याला मोहन टाकायचं नाही आणि हळद नाही घालायची. मोहन म्हणजे काय असं तर मी विचारणार नाही कारण मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं उत्तर. मोहन म्हणजे पहिला त्याचा ओरिजिनल शब्द आहे मवन. लक्षातच राहिले काय टाप आहे. मोहन म्हणजे काय असं विचार टापच नाही आता. ओके. आता गोळा मळून झालाय. आपण हा साच्यात घालून चकल्या पाडायच्या. ओके. ओके. हे घ्या. यात आपण चकली साच्यात मग भिजवलेलं पीठ
ठेवले. त्या चकल्यांच्या परड्याही रुखवतावर जातात. हे पीठ मळलं जाणं अतिशय महत्वाचं आहे. हो, करेक्ट त्याचं हे पाहिजे. पातळ मळलं तर चकली मऊ पडते आणि जास्ती वाफवलं तर ती विरी जाते तेलामध्ये. ओके, व्हेरी गुड. आता आपल्या या चकल्या काढून झाल्यात. आता आपण त्या गरम तेलामध्ये तळायच्या. बर. त्या तळताना अशी काळजी घ्यायची की जास्ती कोमट तेलातही नाही तळायच्या आणि जास्ती गरम तेलातही तळायच्या नाही. तळताना जरी लगेच उलटली तर ती मोडेल, म्हणून त्यासाठी खाली खालची बाजू कडक झाल्यावरती मग ती उलटायची. आणि काय खायला सुरुवात थंड झाल्यावर खायची, नाही तर गरम चटका बसेल. चटका बसेपर्यंत तुम्ही हावरटपणा करू नका. हा तेच कळलं ना. मग आता काय घ्या ना लिहायला साहित्य आणि कृती. मटारच्या चकल्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, ओवा, तीळ, जिरं, मिरचीचा ठेचा, मीठ आणि मटारची पेस्ट. कृती: गव्हाच्या कणकेमध्ये तीळ, ओवा आणि जिरं घालून हे पीठ एका कापडात घालून 15 मिनिटं कोरडं वाफवून घ्यावं. फडक्यामधून काढून पीठ मोकळं करून घ्यावं. त्यामध्ये मटारची पेस्ट, तीळ, पाणी, मिरचीचा ठेचा आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावं. तयार पीठ चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून चकल्या पाडाव्यात आणि खुसखुशीत तळून घ्याव्यात.